Okay, good morning, all of you. Good morning, sir. Morning, Good sir. morning. आज आपण सराव नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 4 पाहतोय पहा. जर 3चा घातांक x अधिक 3चा घातांक x वजा 2 बरोबर 30 तर x ची किंमत किती? आता या ठिकाणी बेरीज 30 आहे, म्हणजे साधारणतः 3चा जर घन केला तर तो 27 येतो आणि 27 मध्ये जर 3 मिळवलं तर 30 येतं. म्हणजे एकंदरीत आपल्या काय लक्षात आलं पाहिजे, 3चा x म्हणजे 3चा कितवा घातांक असेल रे 27 येण्यासाठी? तिसरा. आणि पुढं 3चा x वजा 2, x वजा 2 म्हणजे 3 वजा 2 असणार. बघा येते का नाही बरोबर? 3चा घातांक 9 सॉरी 3चा घातांक 3 म्हणजे 3चा घन किती? 27 आणि 3चा घातांक 1 म्हणजे 3 आणि या दोघांची बेरीज बरोबर किती येते? 30 येते. मग x ची किंमत काय आहे सांगा? याची तुलना याच्याशी करायची. x च्या ठिकाणी आपण किती ठेवलेलं आहे? 3. 3. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर येते मग याचं? 4. तुम्ही बोलत नाही बरं का? 15-20 मिनिटं अगोदर उठून थोडं फ्रेश होत जा. 5:30 ला तास आहे म्हणजे 5 ला आपल्याला मिनिमम उठणं गरजेचं आहे. समजलं का पहिलं गणित? हो सर. ओके. आता दुसरं पहा. रेषा L समांतर रेषा M म्हणजे या दोन आडव्या रेषा परस्परांना समांतर आहेत. त्यांना छेदणाऱ्या P आणि Q या दोन रेषा काय आहेत? ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहेत पहा. मग दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात? संगत कोण एकरूप असतात? फक्त अंतर कोण पूरक असतात? म्हणजे करिस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, alternate angles are congruent आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता मला सांगा बी आणि 150 कसले कोण आहेत रे? बी आणि 150 Corresponding angles. बरोबर, करेस्पॉन्डिंग अँगल्स. मग करेस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे बी ची किंमत आली 150 अंश आणि ए चा करेस्पॉन्डिंग अँगल कोणता सांगा? संगत कोण? 100 अंश. मग आपल्याला 100 अंश. विचारलं यांची बेरीज किती येणार? बेरीज मग 100 अधिक 150 250 अंश. बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. एका प्रतलात त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात. तो बिंदू त्रिकोणाचा टिंबटिंब असतो. हा त्रिकोण आहे. आता शिरोलंब हा पहिला शिरोलंब झाला, हा दुसरा शिरोलंब झाला, हा तिसरा शिरोलंब झाला आणि हे तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात किंवा एकाच बिंदूतून जातात. या बिंदूला काय म्हणायचं? कोण सांगते काय म्हणायचं या बिंदूला? शिरोलंब संपात बिंदू. अगदी बरोबर. हो का, हा बिंदू शिरोलंब संपात बिंदू. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात, कॉन्करंट असतात आणि ते तिन्ही शिरोलंब परस्परांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला शिरोलंब संपात बिंदू असे म्हणतात. प्रश्न 8वा.
जर 80 ही संख्या वाढवून 125 केली तर शेकडा वाढ किती झाली? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. कसं 1. सोडवायचं सांगितलं स्पष्टीकरण? म्हणजे ह्याची सूट काढायची. 125 वजा 80 करायचं. 45 आलं. म्हणजे शेकडा काढायचे, म्हणजे शेकडा वाढ काढायची, म्हणजे सूटच काढायची. 25 छेदामध्ये छापील किंमत 80 घ्यायची गुणिले 100 असं आणि केलं तर 8 चालेल ने का? जर 80 ही संख्या वाढवून 125 केली, मग 100 ही संख्या वाढवून किती होईल असं काढूया आणि मग आलेल्या उत्तरातून 100 वजा करू. ते उत्तर येते का बघूया आपण. मग तिरकस गुणाकार केला तर 80 एक्स आणि 125 ला 100 न गुणलं की 12,500. एक्स बरोबर 12,500 आणि 80 राहिल्यानंतर भागिले. ह्या शून्याला हा शून्य गेला. आता 8 एके 8, 4 5 45, 8 पंचे 40, राहिलं 5, त्यावर घेतलं 0 50. बरोबर का रे? हो सर. 8 एके 8, 8 पंचे 40, आता 50 राहिले, म्हणजे 8 सक 48. आता दोनाला भाग जात नाही, मग दोनावर शून्य घेतला 20, 8 दोन्ही 16, 4 शून्य 40, 8 पंचे 40, 156.25, म्हणजे 100च 156.25 झालं. म्हणजे कितीनं वाढ झाली वजाबाकी करू. 156.25 मधनं 100 जर वजा केलं तर येते उत्तर 56.25, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. समजते ना? हो सर. ओके. त्रिकोण PQR चा शिरोलंब PS हा पाया QR ला दुभागत असेल. PR बरोबर 7 सेमी, तर PQ ची लांबी किती? त्रिकोण काढतो. या त्रिकोणाला मी नाव देतो PQR. आता PS हा शिरोलंब काढायचे. मग पीतनं समोरील बाजूला असा लंब टाकतो, नाही त्याला यस नाव देतो. मग PS हा शिरोलंब तयार झाला. हा QR ला दुभागतो, म्हणजे कोणते दोन समान भाग होणार आहे? QS आणि SR. दुभागणे म्हणजे समान भाग होणे. QR चं कोणतं दोन समान भाग झालं? QS आणि SR. आता PR ची किंमत 7 दिलेली आहे आणि विचारलंय तुम्हाला PQ ची किंमत किती. कोण सांगते किती येणार PQ ची किंमत? बोला. तुम्हाला त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या माहित आहेत. बाबा, बाकोबा, बाकोको, कोबाको आणि कर्णभुजा. 5 पैकी एक कसोटी तर वापरली. तर हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण बघा एकरूप येतोय. आता PS ही दोन्ही त्रिकोणाची सामायिक भुजा आहे. कोणत्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप येणार आहे? कोणत्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप कर्णभुजा. येणार? कर्ण कुठे एकरूप आहे? कर्ण एकरूप नाहीच ना. हो का, ही कसोटी. बा, पुन्हा हा काटकोन आहे म्हणजे हा लगतचा काटकोन असणार. पुन्हा ही बाजू आणि ही बाजू, बाजू कोण बाजू, म्हणजे कुठली कसोटी? बाकुबा. SAS. बाकोबा. बाकोबा कसोटीनुसार कोणते दोन त्रिकोण एकरूप येणार? त्रिकोण PQS एकरूप त्रिकोण PRS. आणि एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून डावीकडच्या त्रिकोणाची PQ बाजू आणि उजवीकडच्या त्रिकोणाची PR बाजू समान. मग PR जर 7 असेल तर PQ सुद्धा 7. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. 7.
बाकोबा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप येत आहेत, त्यामुळे त्यांच्या संगत बाजू एकरूप. पी आर ची संगत बाजू पी क्यू. पी आर 7 सेमी आहे म्हणून पी क्यू सुद्धा 7 सेमी असेल. समजलं? हो अरे सर. समजतंय का? हो सर. हो सर. हा ओके. एका इष्टिकाच्या 3 संलग्न पृष्ठभागाचे क्षेत्रफळ क्रमशः एबीसी असेल तर त्या इष्टिकाचे तिचं घनफळ काढायचं. पर्याय आता क्रमांक 2. बरं चेक करूया आपण. मला सांगा इष्टिकाचे तिला पृष्ठभाग किती रे? 6. बरोबर. त्यातील 3 संलग्न म्हणजे लगतच्या पृष्ठभागांचं क्रमशः क्षेत्रफळ दिले. पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं सी. आता इष्टिकाचे तिच्या तळाचं क्षेत्रफळ काय येणार आहे? तळाच्या पृष्ठभागाचं एक लांबी आणि एक रुंदी म्हणजे काय येणार? एल गुणिले बी. बरोबर ना? तळाचं क्षेत्रफळ हो. लांबी गुणिले रुंदी आणि हे क्षेत्रफळ त्यांनी काय दिलेलं आहे? ए दिलेलं आहे. आता त्याचा लगतचा पृष्ठभाग घ्यायचा. त्याचं क्षेत्रफळ काय येणार? एक रुंदी असणार आणि एक उंची त्यांचा गुणाकार. रुंदीला आपण बी म्हणतो, उंचीला एच म्हणतो. मग त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ त्यांनी बी दिलेलं आहे आणि त्याच्या लगतचा पृष्ठभाग एक लांबी असेल आणि एक उंची असेल त्यांचा गुणाकार म्हणजे एल आणि एच चा गुणाकार आणि ते लिहायचं सी. हे कळलं का काय केलं आता मी? पृष्ठभागाचं क्षेत्रफळ सर. म्हणजे आयताचं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लगतच्या बाजूंचा गुणाकार. लांबी गुणिले रुंदी, रुंदी गुणिले उंची आणि लांबी गुणिले उंची अशी 3 लगतच्या पृष्ठभागांची क्षेत्रफळ आहेत आणि तीच एबीसी दिलेली आहे. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. डाव्या बाजूचा गुणाकार करूया. या एलचा आणि या एलचा काय येणार? एल वर्ग. या बीचा आणि या बीचा काय येणार? बी बी वर्ग. वर्ग. या एचचा आणि या एचचा काय येणार? एच एच वर्ग. वर्ग. आणि उजव्या बाजूचा गुणाकार काय येणार? ए गुणिले बी गुणिले सी. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. एल वर्गचं वर्गमूळ एल, बी वर्गचं वर्गमूळ बी, एच वर्गचं वर्गमूळ एच आणि याचं वर्गमूळ काय येणार? वर्गमुळात ए गुणिले बी गुणिले सी. बरोबर का? वर्गमूळ काढलं असं येईल ना? हो सर. हा. आणि तुम्हाला इष्टिकाचे तिच्या घनफळ सूत्र माहित आहे काय रे? इष्टिकाचे तिचं घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. एल वर्गमुळात ए गुणिले बी गुणिले अरे ते वर्गमुळात सूत्र बी गुणिले एच गुणिले एल. डावी बाजू घनफळाचं सूत्र आहे बघा. एल गुणिले बी गुणिले मग तिथं व्हॉल्यूम लिहितो. व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. मग घनफळ काय आलं? वर्गमुळात ए गुणिले बी गुणिले सी. आणि हेच विचारलं तुम्हाला इष्टिकाचे तिचं घनफळ. काय आलं? वर्गमुळाचं घनफळ इष्टिकाचे तिचं घनफळ वर्गमुळात ए गुणिले बी गुणिले सी म्हणजे पर्याय क्रमांक काय उत्तर येते याचं? 4. 4. थोडं वेगळ्या पद्धतीने हे सोडवावं लागतंय, समजून घ्या. पंधरा या संख्येच्या सर्व अवयवांचा मध्य किती? आता मला 15चं फॅक्टर सांगा. 15 या संख्येचा अवयव म्हणजे 15ला निशेष भाग देणाऱ्या संख्या सांगा. 1, 3, 1, 3, 5, 5, 15. 1, 3, 5, 15. 15. 4च ना धन अवयव? हो सर. हा. आता याचा काय काढायचे आपल्याला? मध्य. मध्य म्हणजे काय रे? सूत्र काय मध्याचं?
सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक आहे. प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. मग करा वरच्या 4 संख्यांची बेरीज 24. आणि एकूण प्राप्तांक किती आहेत? 4. करा भागाकार 6. 6. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आणि त्यांनी उत्तरात पर्याय क्रमांक 3 दिले. त्यांचं ते चुकलेलं आहे मला वाटतं. पर्याय क्रमांक 1च उत्तर येते बरोबर. प्रश्न क्रमांक 8. एका गावची लोकसंख्या 20,000 आहे. पहिल्या वर्षी त्यामध्ये 10% वाढ झाली, मात्र दुसऱ्या वर्षी त्यामध्ये 10% घट झाली. तर त्या गावची वर्षाच्या शेवटी असणारी लोकसंख्या किती? आता पहिल्या पर्याय क्रमांक 4. 4 येते, चेक करूया आपण. कुणी सांगितलं पर्याय क्रमांक 4? मला सांगा, नाव सांगा. 4 नाही 2 येतोय. सांगू का कसं? हा समृद्धी पवार. सांग संपत्ती. पहिल्या वर्षी 10% वाढ झाली म्हणून 20,000 किती वाढ? गुणिले 10 10 100. आणि छेदामध्ये 100. आता ह्या ह्याला 200 गेले. गेलं, किती राहिलं मग? 2,000 वाढ झाली. हा 2,000 म्हणजे आणि 20,000 मग 2,000 मिळवावं लागेल. हा मग किती बेरीज येते? 20,000 अधिक 22,000. 2,000 बरोबर 22,000. 22,000 परत तसंच करायचं. पुन्हा गुणिले 10% 10 छेदात 10/100. मग या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 220 गुणिले 10 2200. पण ही घट झाली, त्यामुळे 22,000 मधून हे काय करावं लागणार आपल्याला? वजा वजा करावं लागणार. ही वजाबाकी किती ती? 0 0 1,900 19,800. 12तून 3 गेले 9. चला 1 1 19,000 9,800. म्हणजे पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर. बाकीचे सर्वांना समजते का 35 स्टुडंट्स? हो सर. येस सर. खरं तुमच्या 35 जणांचं अभिनंदन केलं पाहिजे. एवढ्या 5:30 तास असून सुद्धा तुम्ही जॉईन होताय. म्हणजे सर्व ऍक्टिव्ह विद्यार्थी आहात. परीक्षा जवळ आली तशी तुम्हाला काळजी वाटू लागलेली आहे की नाही? ओके. प्रश्न 9. 0.625 ही संख्या P/Q या रूपात कशी लिहाल? कोण सांगते? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. कसं लिहिलं सांगा? काढली वाटतं म्हणजे 625 भागिले किती रे? दशांश चिन्हानंतर जेवढा अंक आहेत का नाही तेवढं एकावर 0 द्यायचं. दशांश चिन्हानंतर अंक किती आहेत? 1 2 3 म्हणजे 1,000 न भागायचं. आता या दोघाला 25 न भाग जातोय का नाही? 25चा वर्ग 625 म्हणजे वर 25चा भाग गेला आणि खाली 25 चोक 100 आणि 0ला 0. 25 40. पुन्हा या दोन संख्येला 5 न भाग जातोय बघा. 5 5 25 आणि खाली 5 8 40. म्हणजे बरोबर 510 अपूर्णांक येतोय. पर्याय क्रमांक 1. तांब्याच्या तारेपासून चौरस बनवला असता त्याचे क्षेत्रफळ 121 चौरस सेमी होते. जर याच तारेपासून वर्तुळ तयार केले तर त्याचे क्षेत्रफळ किती होईल? आता चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आता मला सांगा चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय रे? बाजूचा वर्ग. दोन्ही बाजू x मांडली तर x चा वर्ग बरोबर किती आहे? 121. दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर 121 चा वर्गमूळ किती? 11. ही झाली चौरसाची बाजू. आता चौरसाच्या बाजूवरून मला
तारेची लांबी काढायची. तारेची लांबी म्हणजे त्या चौरसाची परिमिती काढायची. मग चौरसाची परिमिती मग 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 11 किती? 44. हा 44 सेमी ही परिमिती आहे बघा चौरसाची. आणि त्याच तारेपासून वर्तुळ तयार केले. मग त्या चौरसाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा काय असणार आहे? परिघ. परीघ. मग वर्तुळाच्या परिघा सूत्र काय? 2 पाय r. हा मग 2 पाय r बरोबर 44 लिहिलं. मग 2 गुणिले पायची किंमत 22/7 r तसंच आणि उजवी बाजू 44. इथपर्यंतचा भाग कळला का तुम्हाला? हो हो सर. हा. आता बघा r फक्त मी डावीकडे ठेवतो. आता 44 उजव्या साईडचं, डाव्या साईडचं छेदातलं 7 अंशात जाणार आणि अंशातलं 2 गुणिले 22 छेदात येणार. आता 22 एके 22, 22 दुने 44. पुन्हा ह्या 2 ला हे 2 गेलं म्हणजे r ची किंमत किती आली? 7. म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या आली 7 सेमी. आणि तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. सांगा वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय? पाय r वर्ग. पाय r वर्ग. पायची किंमत 22/7, r चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. या 7 ला हे 7 गेलं. 22 7 पर्याय क्रमांक 3. 154 54. आहे. 154 पर्याय. पर्याय क्रमांक 3. काय काय केलं कळलं का? हो चौरसाच्या सर. क्षेत्रफळावरून चौरसाची बाजू काढली. चौरसाच्या बाजूवरून चौरसाची परिमिती काढली. चौरसाची परिमिती म्हणजे वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या परिघावरून वर्तुळाची त्रिज्या काढली. वर्तुळाच्या त्रिज्येवरून वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं. असं स्टेप वाईज गेल्यानंतर बरोबर येते. समांतरभुज चौकोन PQRS मध्ये कर्ण PR ची लांबी बाजू PQ इतकी आहे. तर कोण PQR चे माप किती? आता मी समांतरभुज चौकोन असा काढतो. हा कर्ण PQRS. आता काय सांगितलंय? PR ची लांबी म्हणजे ह्या कर्णाची लांबी आणि PQ बाजूची लांबी सारखी. मग मला सांगा PQR कोणता त्रिकोण तयार झाला? समद्विभुज त्रिकोण. बरोबर. समद्विभुज आयसोस्केल ट्रायंगल. मग तुम्हाला एक समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय झाला असेल. जर त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन सुद्धा एकरूप असतात. या बाजू समोरचा हा कोन आणि या बाजू समोरचा हा कोन एकरूप येणार. मग सांगा या 2 कोनांची माप किती असतील? समान असणार ना? 60. 60 अंश. हा 60 60 अंश. आणि हा 60 आणि मग उरलेला सुद्धा 60 असणार ना? म्हणजे तो थोडक्यात इक्विलॅटरल ट्रायंगल तयार हो होतोय. सर. हो सर. आता काही विद्यार्थी म्हणणार मग 90 येईल का रे? मला सांगा. पर्यावरण काढा. 90 आणि 90 180. मग वरच्या कोणाचं मापच राहत नाही. 120 अधिक 120 240. दोन कोणाचीच बेरीज 180 पेक्षा जास्त आहे. 180 अधिक 180 म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3च येऊ शकतोय. कारण तो एकच लघुकोन आहे. समजलं? सर 90 45 आणि 45 पण येऊ शकते ना? नाही येणार रे. अरे एकाचं 90 धरलं तर त्याच्या समोर लगतचा 90. मग 90 आणि 90 180. त्रिकोणाची बेरीज 180. मग तिसऱ्याचं कोण 0 माप असू शकतं का? त्यामुळे नाही. इथं येणारा एक कोन हा नेहमी ॲक्युट अँगलच येणार. मग ॲक्युट अँगल असणारा एकच ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. ओके. आता हा 12वा बघा. 2.4 चा घन अंशात दिलाय. तर मला सांगा हा कोणाचा घन येणार आहे?
ही संख्या कोणाचा तरी घन आहे. 3चा. चा. 0.3. 0.3. तुम्ही 0.3चा जर 3 वेळा गुणाकार केला तर बघा किती ते घन म्हणजे 3 वेळा गुणाकार. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. 27च्या डावीकडे आपण किती झिरो देऊ शकतो. दशांश नंतर 1 2 3 अंक आहेत म्हणजे दशांश चिन्ह इथे येणार. आलं का बरोबर 0.027 म्हणजे हा हो. कोणाचा घन आहे 0.3चा घन आहे. आता छेद सांगा. 2.4चा काय आहे वर्ग. वर्ग. आता बघा वजा. आता हे जे का नाही 0.72 थोडक्यात काय असणार माहितीये का ए वर्ग 0. वजा ए बी अधिक बी वर्ग या टाइप मध्ये असणार. मग 2.4 ला जर आपण वर ए मांडलं आणि दुसरं बी बरोबर 0.3 मांडलं तर मध्ये ए गुणिले बी असणार म्हणजे 2.4चा आणि कोणाचा गुणाकार असणार 0.3चा. येतोय का बघा आपण एवढं 0.72. 24 त्रिक 72 आणि 2 दशांश चिन्ह डावीकडं. आलं का बरोबर 2.4चा आणि 0.3चा गुणाकार 0.72. हो. हा पुढं अधिक. आता हे जे आहे का नाही 0.09 हा बी चा वर्ग आहे म्हणजे 0.3चा वर्ग आहे बघा. इथे मी लिहितो 0.3 कंसाचा वर्ग. बघा 3 त्रिक 9 म्हणजे 0.09 येतो का नाही 0.3चा वर्ग. हो सर. हा आज 3 तारीख आहे. परीक्षा आपली 19 तारखेला आहे म्हणजे 15 ते 16 दिवस फक्त परीक्षेला बाकी आहे. आता मला सांगा अंशामध्ये आपण ए घन अधिक बी घन सूत्र वापरणार आहे. मग ए घन अधिक बी घन सूत्र काय रे ए अधिक बी पहिल्या कंसात बरोबर म्हणजे 2.4 अधिक 0.3 बरोबर का ए अधिक बी. हो सर. आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग ए वर्ग म्हणजे 2.4चा वर्ग वजा ए बी म्हणजे 2.4चा आणि 0.3चा गुणाकार आणि अधिक बी चा वर्ग म्हणजे 0.3चा वर्ग आणि छेद हा असा लिहायचा. छेद आहे असा 2.4चा वर्ग वजा 2.4 गुणिले 0.3 आणि अधिक 0.3चा वर्ग. आता दुसरा कंस समान आहे का नाही बघा अंशातील आणि छेदातील रे ते एकमेकाला हो. कॅन्सल करा. मग राहिलं काय अंशामध्ये 2.4 अधिक 0.3 दशांश चिन्हानंतरची बेरीज 4 अधिक 3 7 आणि दशांश चिन्हाच्या अगोदरची 2 आणि 0ची बेरीज 2 म्हणजे उत्तर काय आलं 2.7 आहे का पर्याय बघा. पर्याय क्रमांक 2. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण एकच फॉर्म्युला वापरला ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. समजलं. हो सर. ओके. हे 12 झाले वाटते. ते राव बघा x ची किंमत 1/2 आणि y ची किंमत 1/3 तर विचारलेल्या राशीची किंमत आपल्याला काढायची. सरळ आपण किमती टाकूया. ह्याची किंमत टाकू x वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग रे 1/2चा वर्ग करा 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 वजा y चे सांगा 1/3 9. वर्ग कुठं कंसाचा वर्ग आहे इथं फक्त x चा वर्ग आहे y चा वर्ग कुठं आहे पुन्हा कंसाचा वर्ग आपण वेगळा लिहिलाच की
पुढं x अधिक y म्हणजे 1/2 अधिक 1/3 आणि इथं पण कंसाचा वर्ग आहे आणि छेदात x वर्ग अधिक y वर्ग. x वर्ग म्हणजे 1/2 चा वर्ग 1/4 आणि y वर्ग म्हणजे 1/3 चा वर्ग 1/9. आता अंश सोडवूया. पहिला कंस बघा तिरकस होणार 3 एके 3 4 एके 4 3 वजा 4 किती -1 आणि खालचा गुणाकार 4 त्रिक 12 म्हणजे -1/12 चा वर्ग येणार. दुसरा कंस 3 एके 3 2 एके 2 3 आणि 2 5 म्हणजे 5/6 चा वर्ग येणार आणि छेदात 9 एके 9 4 एके 4 9 आणि 4 13 आणि खाली 9 चौक 36. बरोबर आहे ना? चेक करा एकदा. मगाशी मी सोडवून गणित पाहिलेली त्याचं उत्तर पर्यायामध्ये उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांचे बरेच ऑप्शन देताना राहिलेले असतील. वजाचा वर्ग अधिक 1 चा वर्ग 1 12 चा वर्ग किती 144 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 आणि छेदात 13/36. आता छेदात 13/36 वर घेतल्यावर काय होईल रे उलट होणार 36 वर जाणार आणि 13 खाली येणार. मग या 36 ला हे 36 गेलं मग वर 25 राहते आणि खाली किती राहते 144 गुणिले 13. पण हा पर्यायच नाही खाली कुठं, त्यामुळे हे एक उत्तर तुम्ही चेक करा किंवा त्यांचं प्रिंटिंग उत्तर जी राशीची किंमत काढायची का नाही त्याच्यात प्रिंटिंगला काहीतरी चुकलेलं आहे, त्यामुळे हे आपण ड्रॉप करूया. ओके. चौदावा प्रश्न. ए आणि बी अधिक 5 यांच्यामध्ये इनव्हर्स नाही, डायरेक्ट व्हेरिएशन आहे, समचलन आहे. जेव्हा ए बरोबर 4 तेव्हा बी बरोबर 5, तर जेव्हा बी बरोबर 5 तेव्हा ए बरोबर किती. आता मला सांगा समचलनात गुणाकार स्थिर असतो का भागाकार स्थिर असतो रे? भागाकार. 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 कोणाचा गुणाकार स्थिर असणार सांगा? ए चा आणि दुसरी राशी कुठली हे बी अधिक 5 बी अधिक 5. हा भागाकार स्थिर असणार. मग आता या किमती आपण डाव्या बाजूत टाकू. अंशात ए ची किंमत 4 टाकली, छेदात बी ची किंमत 15 टाकली, मग 15 अधिक 5 किती 20. आता याच किमती उजव्या बाजूला टाकतो. ए ची अंशात ए काढायची आणि बी ची छेदात बी ची 5 दिली ना, मग 5 अधिक 5 किती येणार 10. तिरकस गुणाकार केला 20 ए आणि 10 चौक 40. ए बरोबर 40 आणि हे गुणिले 20 तिकडे गेल्यावर भागिले झाले आणि 20 दोन्ही 40. 14 ला पर्याय क्रमांक 1 येतोय. समजलं का हे तुम्हाला? हो सर. ओके. आता हे 15वं गणितातलं काही अस्पष्ट दिसते, त्यामुळे ते मी काय घेत नाही. आता 16वं घ्या. एका रकमेची 8 वर्षात साधारण व्याजाने दुप्पट रक्कम होते. व्याजानं दुप्पट रक्कम म्हणजे काय रे? म्हणजे जेवढं मुद्दल असेल तेवढंच काय मिळतं थोडक्यात व्याज मिळतं. व्याज. मग व्याजाचं सूत्र काय सरळ व्याजाचं पी गुणिले आर गुणिले एन P भागिले into R into P upon 100. मग मी काय करतो आय तसंच लिहितो, पीच्या ठिकाणी आय लिहितो, कारण जेवढं मुद्दल आहे तेवढंच व्याज मिळते. आर काढायचे आणि एन म्हणजे 8 वर्ष भागिले 100. आता या छेदात डाव्या साईडच्या अंशातल्या आयला उजव्या साईडला अंशातला आय गेलं. आता ह्या बाजूला फक्त आर ठेवलं. आता इकडे 100 छेदातला अंशात जाणार आणि इकडे अंशातला 8 छेदात जाणार. 100 भागिले 8 करूया.
8 एके 8 आणि 12.50. 40 आणि 12.5 उत्तर येते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. हे समजलं ना? हो सर. हो सर. ओके. अं, 16वं झाले 17वं बघा. एका काटकोन त्रिकोण, समजा मी काटकोन त्रिकोण असा काढला. याचा पाया किती दिलाय? 1.8 आणि कर्ण दिलाय 3 आणि क्षेत्रफळ विचारते. क्षेत्रफळ काढण्यासाठी पाया आणि उंची माहित पाहिजे. आपल्या इथं उंची माहित आहे का? नाही माहित. समजा BC पाया आहे, AB उंची आहे. मग उंची कशी काढायची अगोदर सांगा? पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा. हा, मग पायथागोरस सिद्धांत कसा काय होणार? AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर बरोबर AC. 80. मग BC ची किंमत 1.8 त्याचा वर्ग करावा लागेल आणि AC ची किंमत 3 त्याचाही वर्ग करावा लागेल. मग AB वर्ग 1.8 चा वर्ग म्हणजे 18 चा वर्ग सांगा. 324 आणि एक 324. 2 दशांश डावीकडे 3.24 आणि इकडे 3 चा वर्ग 9. मग AB वर्ग बरोबर 9 वजा 3.24 करा. किती ती वजाबाकी बघा. केलं का कोणी? 5.6. 5.6. 5.7. हम्म? 5.6. 5.76. 5.76. आता यांची जर वर्गमूळ काढली तर 576 कोणाचा तरी वर्ग येणार आहे. 24. आता 1 दशांश मध्ये येणार म्हणजे उंची आली 2.4. पायथागोरस सिद्धांताचा वापर करून आपण काटकोन करणारी एक बाजू काढलेली आहे. आता सांगा, विचारले त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय? 1/2 गुणिले काटकोन करणार बा. काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार किंवा पाया गुणिले उंची. बेस इंटू हाईट. मग पाया किती आहे आपला? 1.8 1.8. आणि उंची आहे 2.4. तर सिम्प्लिफाय करू. बे 0 आणि 9 18 आणि 24 9 किती? 216 आणि 2 दशांश डावीकडं म्हणजे 2.16 येते उत्तर. आहे का 2.16 चौरस सीमा उत्तर? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा PQ 80 सेमी ही वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे. तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? आता हे वर्तुळ आहे, ही जीवा आहे आणि या जीवेला नाव काय द्यायचे? 2. PQ. बघूया आपण. चांगलं सर. नाव दिलं, ह्याच्यातून असा केंद्रावर लंब टाकूया. केंद्रातून जीवर लंब टाकला, OM नाव दिलं आणि ही त्रिज्या जोडली. आता याच्या दिलेल्या गोष्टी बघूया काय काय आहेत. जीवाच्या 80 दिली ना. मला सांगा MQ किती दिली? MQ 40. 40.
बरोबर आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे पूर्ण जीवा जर 80 असेल तर त्या जीवेचा निमा भाग 80 च्या निमा 40 येणार. आणि ती जीवा केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे. म्हणजे पीएम किती येणार? 9. 9. बघा, हे 40 आलं, हे 9 आलं. मग मला सांगा त्रिज्या कशी काढायची रे? ओ काय वर्ग क्यू वर्ग बरोबर हा 9 आहे. काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600 1600. आणि किती येणार? 1681. आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले तर 1681 चा वर्गमूळ येते 41. आणि आपल्याला विचारलंय काय? वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी आहे का नाही? सर्वात मोठी लांबी म्हणजेच काय रे? सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास, डायमीटर. आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग 41 चे दुप्पट किती येणार? 82 सेंटीमीटर. दोन. समजलं? हो सर. हो सर. ओके. आता प्रश्न 19 पहा. एका वस्तूवरील किमतीत 15% सूट देऊन ती 1020 रुपयांना विकली गेली, परंतु दुकानदाराने छपील किंमत 15% वाढवून लावली व ती वस्तू विक्रीसाठी ठेवली. त्याने 15% सूट कायम ठेवल्यास वस्तूची विक्री किंमत किती राहील? आता याच्यासाठी एक सूत्र आहे. ते कुणाला आहे का रे? त्या सूत्रानं पटकन सुटेल आपण असं स्टेप जर वाढवत सोडवण्यापेक्षा. आणि 20वं जे गणित आहे ते मला ते चुकले. ह्यात एक्सची किंमत कुठे दिसतच नाही. त्यामुळे हे ड्रॉपच करा. आणि 19वा मी तुम्हाला वहीवर ग्रुपवर सोडवून पाठवतो. ते सूत्राचा उपयोग करून. चालेल. पाऊण तास झाला. 5:30 ते 6:15 बस करूया.